मी डॉक्टर सुप्रिया पाटील, होमिओपॅथिक कन्सल्टंट, न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियन, सर्टिफाइड इन हेअर केअर फॉर्म्युलेशन, स्किन केअर फॉर्म्युलेशन. प्रिव्हियसली मी बोलल्याप्रमाणे शॅम्पूचे व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत पहा. त्यामध्ये SLS, पॅराबिन, सल्फेट हे कंटेंट काय आहे, त्यामुळे आपल्या हेअर आणि बॉडीवर काय अफेक्ट होतं, शॅम्पू कशी बनवली जाते, त्यामध्ये कोणते कंटेंट वापरले आहे त्याबद्दल कंप्लीट माहिती दिलेली आहे. बरेच वेळेस पेशंट्स मला विचारत असतात, डॉक्टर तुम्ही हेअर केअर आणि शॅम्पू ह्या फील्ड मध्ये कसे आलात? शॅम्पू सोबतची माझी जर्नी अशी सुरू झाली. हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं की जे शॅम्पूज आपण सर्व वापरतो ते खूप हार्श केमिकल युक्त शॅम्पूज आहेत. इनिशियली आपल्याला सिल्की शायनी हेअर वाटतात, पण कालांतराने ते आपल्या हेअर रूट्सवर, हेअर शाफ्ट्सवर आणि काल्पवर खूप वाईट परिणाम करतात. आणि याचेच परिणाम आपण पाहतो ते म्हणजे हेअर फॉल, केस तुटणे, वीक हेअर्स, डॅन्ड्रफ, बाल्डनेस हे सर्व. जेव्हा माझ्याकडे पेशंट्स हेअर कंप्लेंट घेऊन यायचे तेव्हा होमिओपॅथी ट्रीटमेंटनी रिझल्ट तर यायचे, पण मला हवे तसे 100% रिझल्ट भेटत नव्हते. तेव्हा मी कॉज जाणण्यासाठी प्रयत्न केले, तर तेव्हा माझ्या लक्षात आले की पेशंट वापरले जाणारे हार्श शॅम्पूज, SLS, पॅराबिन, सल्फेट हे मुख्य कारणीभूत तर आहेतच, त्याच सोबत वापरले जाणारे आर्टिफिशियल कलर्स, आर्टिफिशियल फ्रॅग्रन्सेस हे सर्व सुद्धा आहेत. आणि त्याच सोबत जास्तीत जास्त सिल्की आणि शायनी हेअर होण्यासाठी कार्सिनोजेनिक कंटेंट्स हे सुद्धा आहेत. हे सर्व बघता मी पेशंट्सना सांगायचे की माइल्ड शॅम्पूज वापरा. पेशंट्स मलाच विचारायचे की कोणते शॅम्पू. त्यावेळेला मी खूप कन्फ्युज व्हायचे की पेशंटना कोणते शॅम्पू सजेस्ट करायचे. तेव्हा मी ह्याबद्दल डिटेल स्टडी केल्यानंतर लक्षात आले की ह्यामध्ये वापरले जाणारे कंटेंट हे किती डेंजरस आहेत. जे फ्लोर क्लिनिंग साठी वापरतात ते इन्ग्रेडियंट सुद्धा ह्या शॅम्पूज मध्ये आहेत आणि काही तर कॅन्सरस सुद्धा आहेत. यावेळेस मी असे एक प्रोडक्ट शोधत होते की जे आपल्यालाही गिल्ट फ्री वापरता आले पाहिजे आणि पेशंटनाही टेन्शन फ्री सांगता आले पाहिजे. त्याच वेळेस मी एन्क्वायरी करत होते हेअर केअर बद्दल. त्याच वेळेस माझ्या एका फ्रेंडनी मला ह्या कोर्स बद्दल सजेस्ट केले. तिथे मी हेअर केअर आणि स्किन केअरचे कोर्स कंप्लीट केले. त्यामधून मला सर्व कंटेंट बद्दल माहिती मिळाली. तेव्हा मी त्यातून नॅचरल अल्टरनेटिव्ह बघत होते. तेव्हा लक्षात आले की आपल्याला शिकाकाई, रीटा, आवला हे कंटेंट चांगले आहेत. ऑलरेडी मार्केटमध्ये बरेच शॅम्पूज आहेत, पण तिथे रीटा, शिकाकाई तर वापरले आहेतच, पण त्यामध्ये बाकीचे कंटेंट पण आहेत, जसं की SLS, सल्फेट, पॅराबिन, फॉर्मलिन, हाय प्रिझर्वेटिव्ह, थिकनर्स, आर्टिफिशियल डाय. थिकनेस साठी सोडियम क्लोराईड वापरली जाते. सोडियम क्लोराईड म्हणजे आपलं नॉर्मल मीठ जे थिकनेस साठी वापरली जाते. नॉर्मल सॉल्ट हे स्मॉल क्वांटिटीमध्ये वापरल्याने हायड्रेशन राहतं, पण जेव्हा नॉर्मल सॉल्ट हे जेव्हा हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये आणि प्रोलॉंग टाइम साठी वापरले जाते तेव्हा ते ड्रायनेस प्रोड्यूस करते. त्यामुळे ड्राय, इची स्काल्प आणि पोटेन्शियली हेअर लॉस होतं. तर मग आम्हीच विचार केला की विदाउट हे कंटेंट न वापरता शॅम्पू तयार कसे करू शकतो. खूप सारे ट्रायल्स अँड एरर्स नंतर ही आपली शॅम्पू तयार झाली. फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये सर्वांनी आम्ही वापरून बघितलं. ही शॅम्पू खूप आवडली. त्याच्यानंतर हेअर फॉल कमी झाले, ड्रायनेस कमी झालं, हेअर हेल्दी वाटू लागले. तिथून पेशंट्सनाही दिलं. पेशंट्सचे पण खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होते. आता सध्या शॅम्पूची खूप डिमांड आहे. ज्यांनी वापरून बघितले आहेत ते सुद्धा पब्लिसिटी करतायत. अशा तऱ्हेने आपली हर्बल एसेन्स ही शॅम्पू ब्रँड आपल्या सेवेसाठी, आपल्या मदतीसाठी आलेली आहे. आता पुढे जे शॅम्पू मध्ये मुख्य वापरले जाते ते म्हणजे SLS, सल्फेट, पॅराबिन यांचे साईड इफेक्ट आणि ते कशासाठी वापरले जाते. आपल्या शॅम्पू मध्ये त्याचे अल्टरनेटिव्ह काय वापरले आहे ते पाहू. SLS सोडियम लॉरियल सल्फेट फोमिंग एजंट आहे, म्हणजे शॅम्पूला फेस आणण्यासाठी वापरला जातो. ह्याचा वापर शॅम्पू, टूथपेस्ट, फेस वॉश मध्ये आढळतो. नंबर 2 पॅराबिन प्रिझर्वेटिव्ह आहे. उत्पादनाला लवकर खराब होऊ नये म्हणून वापरले जातात. वापर शॅम्पू, क्रीम्स, मेकअप मध्ये आढळतात. नंबर 3 सल्फेट हे स्वच्छता करणारे घटक आहेत, जसे SLS, SLES ते तेल, घाण, प्रोडक्ट बिल्टअप स्वच्छ करतात. SLS, पॅराबिन आणि सल्फेट फ्री शॅम्पूचे फायदे. नैसर्गिक तेल टिकवून ठेवतो. केसांची नैसर्गिक ओलसरता आणि चमक कायम राहते. सौम्य आणि सौंदर्यवर्धक अप टू 5 years. संवेदनशील त्वचा, अलर्जी असणाऱ्यांसाठी, कलर ट्रीटेड केसांसाठी योग्य. हे केसांच्या रंगाला दीर्घकाळ टिकवतो. डोक्याची त्वचा निरोगी ठेवतो. खवखव, डॅन्ड्रफ आणि खाज कमी होते. रसायनमुक्त पर्याय, केमिकल फ्री, हार्मोन बिघडवणारे किंवा कॅन्सर संबंधित घटक नसतात. पर्यावरण पूरक, इको फ्रेंडली, पाण्यात मिसळून सुद्धा जलजीवनांचा धोका होत नाही. केस गळती आणि टक्कल पडण्यापासून संरक्षण, रिमूव्ह डॅन्ड्रफ, प्रमोट हेअर ग्रोथ, केस मुळांपासून मजबूत होतात. SLS, पॅराबिन आणि सल्फेट फ्री शॅम्पूचे तोटे, डिसअडव्हान्टेजेस. फेस कमी होतो. यामध्ये SLS नसल्यामुळे फेस फारसा होत नाही, त्यामुळे काही लोकांना स्वच्छ होत नाही असे वाटू शकते. किंमत थोडी जास्त असू दे. नैसर्गिक घटक आणि कमी प्रिझर्वेटिव्ह मुळे फरक पडतो. SLS सल्फेट्सचे दुष्परिणाम, केसांमधील नैसर्गिक तेल काढून टाकतात. केस कोरडे, गळणारे व फाटणारे होतात. केस गळती व टक्कल पडण्यास धोका वाढतो. डोळे आणि त्वचेला खवखव होते. संवेदनशीलता, त्वचेवाल्यांना अलर्जी होऊ शकते. स्किन डिसीजेस, प्रदूषण वाढवतात. पाण्यात मिसळून जलजीवनासाठी घातक ठरतात. पॅराबिन्सचे दुष्परिणाम, साईड इफेक्ट्स ऑफ पॅराबिन, शरीरात इस्ट्रोजन सारखी मिमी करतात. हार्मोनल बॅलन्स बिघडू शकतात. ब्रेस्ट कॅन्सरशी संभाव्य संबंध, संशोधन सुरू आहे.
त्वचेवर ॲलर्जी, स्किन डिसीजेस, पुरळ खाज येऊ शकते. आता आपल्या हर्बल इसेन्स ह्या शॅम्पू मध्ये असलेले कंटेंट्स पाहूयात आपण. हे जे सगळे नॅचरल कंटेंट्स आहेत हे आपण आपल्या शॅम्पू मध्ये यूज करतोय आणि ह्याच्यानेच आपल्या शॅम्पूचा मेन बेस बनतो आणि हे डिकॉक्शन आपण बनवून मग त्याच्याने आपण शॅम्पू मध्ये कन्वर्ट करत असतो. तर हे जे कंटेंट्स आहेत हे आपण पाहूयात कोणते कोणते कंटेंट्स आहेत ते. रोजमेरी, रोज पेटल, मंजिस्टा, शिकाकाई, मेथी, ऑलोवेरा, भृंगराज, आमला, रीटा, फ्लेक्सीड, हिबिस्कस. हे सर्व हर्ब्स काही आपल्याला नवीन नाही, हे आपल्या पूर्वजांपासून वापरत आलेले सर्व हर्ब्स आहेत. मी ह्याच्याबद्दल काही डिटेल बोलायला नको. जरी तुम्हाला हवे असल्यास कमेंट करा, ह्याच्यावर व्हिडिओ नक्की बनवेल. ह्यामध्ये मुख्य 4 इन्ग्रेडियंट्स आपण अल्टरनेटिव्ह म्हणून यूज केलेली आहे. रोजमेरी, फ्लेक्स सीड्स, रीटा आणि शिकाकाई. रोजमेरी हे एक नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. तसेही हर्बल शॅम्पूज खूप दिवस ठेवायचे नसते, तरी आपल्या शॅम्पूचे आपण 1 वर्षापर्यंत शेल्फ लाईफ आहे. 1 वर्षापर्यंत वापरल्यास काही हरकत नाही, चालू शकते, कारण त्यामध्ये आपण आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह बिलकुल वापरलेले नाहीयेत. दुसरा हर्ब जो आपण अल्टरनेटिव्ह साठी यूज केलेले आहे ते आहे फ्लेक्सीड. फ्लेक्सीड हे आपण थिकनेस साठी यूज करतो. शॅम्पूला थिकनेस आणण्यासाठी फ्लेक्सीडचं जेल वापरतो आणि त्याच्यामुळे एकतर आपल्याला नॅचरल नरिशमेंट आणि मॉइश्चरायझर मिळतं आणि त्याच सोबत आपल्याला आर्टिफिशियल थिकनेसची गरज पडत नाही. केमिकल युक्त आर्टिफिशियल थिकनेस हे खूप हार्मफुल असतात आणि मीठ हे खूप मोठ्या प्रमाणात थिकनेस साठी वापरली जाते. एकतर ती खूप स्वस्त असतं आणि खूप इझिली अवेलेबल असते, पण त्याचे केसांवर खूप हार्मफुल इफेक्ट होतं. स्पेशली ज्यांची ड्राय आणि केराटिन ट्रीटमेंट झालेली आहे त्या केसांवर खूप हार्मफुल इफेक्ट करते. SLS च्या अल्टरनेटिव्ह म्हणजे आपण रीटाला इंग्लिश मध्ये सोपनट बोलले जाते. नैसर्गिक साबणांसारखा असून केस स्वच्छ आणि सॉफ्ट करते, डॅन्ड्रफ कमी करते. केमिकल शॅम्पूचे नॅचरल सोल्युशन. हर्ब्स नॅचरल ड्राय असतात, ह्या सर्वांना मेजरमेंटनी घ्यावी लागते. त्यामुळे शॅम्पूज मध्ये एसेन्शियल ऑइल्स, ग्लिसरीन्स ऍड करावे लागते. त्यामुळे हर्ब्स मुळे होणारे ड्रायनेस कम्प्लीट नॉर्मल येते आणि त्यामुळे आपल्याला आफ्टर शॅम्पू नंतर कंडिशनर सुद्धा वापरावी लागत नाही. हे असे सर्व हर्ब सोक करून ठेवावी लागते आणि त्याच्यानंतर बॉईल करावी लागते. बॉईल करून त्याचे डिकॉक्शन मध्ये ट्रान्सफर करून घ्यावे लागते. डिकॉक्शन म्हणजे काढा. ते काढ्यामध्ये जेव्हा कन्वर्ट होतं मग त्याच्यानंतर बनतं. हे काढा आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओसाठी आम्ही छोट्या प्रमाणात दाखवले आहे, पण जेव्हा बनतं तेव्हा मोठ्या वेसल्स मध्ये बनतं. तर हे असे डिकॉक्शननी आपण शॅम्पू मध्ये ट्रान्सफर केली जाते. हे पहा शॅम्पू आहे आपलं जे नॅचरल शॅम्पू. त्यामध्ये काहीही ऍडिशनल फेस साठी वापरलेलं नाहीये. पूर्ण फेस दिसत आहे हे पूर्ण रीटा आणि शिकाकाईचा फेस आहे. त्यात ऍडिशनल काहीही ऍड केलेली नाहीये आणि जे कलर दिसत आहे हे सुद्धा बिलकुल कलर ऍड केलेली नाहीये. खूप सुरेख कलर येतो त्याचा की त्याला ऍडिशनल काही ऍड करावी लागतच नाही. तर खूप सुंदर असतो आणि वेल्वेटी, ग्लॉसी, स्मूथ, नॅचरल टेक्चर येते. मे बी हे कॅमेरामध्ये एक्झॅक्ट दिसत नाहीये, पण डोळ्याने पाहायला गेलं तर एक अमेझिंग एक्सपिरियन्स असते. आणि ह्याचा फ्रॅग्रन्स तर काय सांगायचे. शॅम्पू बनवताना एक डिवाइन एक्सपिरियन्स येते. ओव्हरऑल अरोमा थेरपी होते. घरभर इतकं सुगंध सुहास येत, खूप सुंदर वाटतं आणि गोल्डन पर्ली असं खूप छान असं टेक्स्चर येतो त्याला आणि खूप छान शॅम्पू बनतो. यामध्ये जे काही प्रोडक्ट म्हणजे हर्ब्स, ग्लिसरीन, एसेन्शियल ऑइल फ्रेश आणि स्टँडर्ड क्वालिटीचे वापरले आहेत. नो आर्टिफिशियल कलर, नो आर्टिफिशियल फ्रेग्रन्स, नो प्रिझर्वेटिव्ह, कम्प्लीट 100% नॅचरल आणि ऑर्गॅनिक आहे. जे आहे ते नॅचरल कलर आहे आणि कम्प्लीट नॅचरल कलर आहे आणि जे ग्लॉस जे दिसत आहे, शाईन जे दिसत आहे ऑइल आणि ग्लिसरीनचा आहे. व्हिडिओच्या शेवटी पण सर्वात महत्वाचे पॉइंट म्हणजे आपलं शॅम्पू हे कम्प्लीट पीएच बॅलन्स्ड शॅम्पू आहे. पीएच म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. आपण हे ऍसिडिक आणि अल्कलाइन चेक करण्यासाठी वापरतो. जर पीएच 0 to 6.9 असेल तर ऍसिडिक, जर पीएच 7 असेल तर न्यूट्रल जसं की आपले पाणी आणि जर पीएच 7.1 to 14 असेल तर अल्कलाइन. आपल्या केसांचं पीएच जे आहे ते 3.6 to 5.5 असतं. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शॅम्पूचं पीएच जे आहे ते 5 to 5.5 आहे. म्हणजेच आपलं शॅम्पू हे अप्रतिम दर्जाचे शॅम्पू आहे. कारण जे मार्केटमध्ये भेटणारे शॅम्पू आहेत त्याचं पीएच जवळजवळ 9 to 10 असतं आणि त्याचसाठी त्यांनी कंपल्सरी कंडिशनर वापरायला सांगतात. त्याचमुळे आपलं शॅम्पू हे पीएच रेग्युलेटेड आहे. त्यामुळेच आपल्याला ऍडिशनल कंडिशनर वापरण्याची नीड नाही. तर तुम्हाला ही कम्प्लीट व्हिडिओ कशी वाटली? जर तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर 100% होममेड, ऑर्गॅनिक आणि हर्बल शॅम्पू जर घ्यायचे असेल तर तुम्ही खाली दिलेले कॉन्टॅक्ट डिटेल्सवर कॉन्टॅक्ट करू शकताय. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शॅम्पू घेऊ शकताय. डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. थँक्यू.